परिमिती आणि क्षेत्रफळ या धड्यातील तिसरा प्रश्न चालू आहे आपला. सर्वांनी सोडवायचा आणि चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचे. ठीक आहे. हा प्रश्न काल घेतलाच नव्हता, आज घेतोय आपण. आणखी कुणाचंच उत्तर नाही आलेलं. चल, धनश्री माईक ऑन करा आणि प्रश्न वाचा. गुड धनश्री, मॉर्निंग. हा गुड मॉर्निंग बाळा. माईक ऑन कर आणि प्रश्न वाच. 4.5 मीटर गुणिले 3.6 मीटर मापाच्या खोलीला फरशी घालताना लागणाऱ्या 15 सेमी बाजू असणाऱ्या चौरस आकृती फरशांची संख्या असेल. ओके. काय दिले? 4.5 मीटर गुणिले 6.6 मीटर म्हणजे 4.5 मीटर गुणिले 3.6 मीटर मापाच्या खोलीला फरशी घालताना लागणाऱ्या 15 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या चौरसाकृती फरशांची संख्या असेल. बरोबर. आता म्हणजे बघा, ही खोली आहे, एक खोली. ओके. या खोलीमध्ये 15 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा घालायचे. म्हणजे चौरसाकृती फरशा जिची की बाजू 15 सेंटीमीटर आहे. बघा, ही एक फरशी, ही दुसरी फरशी, ही तिसरी, ही चौथी, ही पाचवी. मग प्रश्न हा विचारला की ह्या फरशांची संख्या किती असेल, म्हणजे ह्या खोलीमध्ये किती फरशा आपल्याला घालाव्या लागणार आहेत, किती फरशा आपल्याला लागणार आहेत. बरोबर. मग सगळ्यात आधी आपल्याला खोलीचं क्षेत्रफळ काढावं लागेल. ठीक आहे. खोलीचं क्षेत्रफळ मग सगळ्यात आधी लिहून घ्या. 3.6 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 3.6 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 360 सेंटीमीटर. ओके. त्यानंतर 4.5 मीटर बरोबर 450 सेंटीमीटर. ठीक आहे. आपण हे मीटरचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून घेतलं. आता पुढे बघा. आता आपल्याला खोलीचं क्षेत्रफळ काढायचंय. मग आपण लिहिणार खोलीचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे? क्षेत्रफळ बरोबर खोलीचे क्षेत्रफळ
बरोबर. खोलीचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ, म्हणजे खोली ही चौरसाकृती आहे ना. खोली ही कशी आहे? चौरसाकृती आहे. त्यामुळे खोलीचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर किती? बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग. मग आपली बाजू किती दिलेली आहे? बाजू दिलेली आहे आपल्याला 15 सेंटीमीटर. बाजू किती दिलेली आहे आपल्याला? 15 सेंटीमीटर दिलेली आहे, बरोबर. मग 15 गुणिले 15, 15 गुणिले 15 करणार आपण, किंवा डायरेक्ट 15चा वर्ग करणार. 225 चौरस सेंटीमीटर. आलं का लक्षात? इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहे का? विचारा. इथपर्यंत कुणाला डाऊट आहे का? विचारा. बरोबर. श्रीजित, अनुष्का. ओके, बरोबर आहे. खोली आयताकृती आहे. खोली तुला कुठे आयताकृती दिसली? इथपर्यंत समजले? कुणाला डाऊट आहे का? नाही डाऊट ना? ठीक आहे. मग आता बघा, आपण काय केलेलं आहे? खोलीचं क्षेत्रफळ काढलं. ओके, 225 चौरस मीटर आलं. आणि मग आता आपल्याला काय काढायची? फरशांची संख्या काढायची. फरशांची संख्या काढायची. मग त्यासाठी आपण एक सूत्र वापरू शकतो. ते सूत्र म्हणजे फरशांची संख्या. फरशांची संख्या बरोबर खोलीचे क्षेत्रफळ अधिक एका फरशीचे क्षेत्रफळ. खोलीचे क्षेत्रफळ अधिक एका फरशीचे क्षेत्रफळ. ठीक आहे. मग आता आपल्याला खोलीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी 360 गुणिले 450 करावे लागेल. ओके. आणि फरशीचं क्षेत्रफळ 15 गुणिले 15, म्हणजे डायरेक्ट आपल्याला फरशीचं क्षेत्रफळ मिळालेलं आहे 225. बरोबर. आता हे वरच इरेज करते मी. बघा, खोलीचे क्षेत्रफळासाठी आपण कोणती संख्या लिहू शकतो? 360 गुणिले 450, आणि फरशीचं क्षेत्रफळ म्हणलं की 15 गुणिले 15. ठीक आहे. आता हे सोडवायचं कसं बघा. डायरेक्ट आपण 15 आणि 450 ला भाग घालू शकतो. 15 1 15, 15 3 45, उरला 0. जसा तसा लिहून दिला. ठीक आहे. परत इथं याला घालू शकतो भाग. 15 1 15, 15 2 30, राहिले 60, 15 चोक 60. आता 24 गुणिले 30 करा, म्हणजे डायरेक्ट फक्त 24 गुणिले 3च करा आणि नंतर 0 दिला. 24 त्रिक 72, आणि हा उरलेला 0 आपण डायरेक्ट हा उत्तरला दिला, म्हणजे 720 आपलं उत्तर येते. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1. माहीम, काय झालं? बोला. गुड मॉर्निंग मॅम. हा बोला. गुड मॉर्निंग मॅम, माझं उत्तर वेगळं आलंय. किती आले उत्तर? 10,800. 10,800. कस काय? मी पहिलं पहिल्यांदा काय घेतलं? 450 हा 450 गुणिले 360 केल्यानंतर 16,200 उत्तर आलं. त्याला बर, भागिले 15 केले. त्याला भागिले 15 केली. हा. एकच 15 का बरं? खाली 15 गुणिले 15 आहे ना. 16,200 आलं का पुन्हा का? हा.
360 गुणिले 450 हो 1,62,000 येते. 1,62,000. ठीक आहे. त्याला भागिले 225 जर आपण केलं तसंही केलं तर 720च उत्तर येते. हो बाळा तसंही जरी केलं ना तरी 720च उत्तर येते. तू काय केलंय, खूप अवघड केलंय. पहिले तू ह्या दोघांचा गुणाकार केलाय आणि त्यानंतर मग त्याला 200 फक्त 15ने तू भाग घातलाय वाटतं. हो नाही ना, फक्त 15ने का घातला आणि दुसरा 15 कुठे सोडला? आपल्याला एका फरशीचं क्षेत्रफळ घ्यायचंय ना, मग क्षेत्रफळ घेताना आपल्याला बाजू गुणिले बाजू करावं लागतं. एकच बाजू घेऊन कसं चालेल? क्षेत्रफळ काढताना आपल्याला बाजू गुणिले बाजू करावं लागतं ना. मग 15 गुणिले आपण 15 घेतलं. ठीक आहे. आता बघ तू काय केलंय, तुझं कसं चुकलंय मी सांगते. 360 गुणिले 450 भागिले 15 गुणिले 15 करावे लागेल. बरोबर. मग तू काय केलंय, ह्या दोघांचा गुणाकार केलाय. त्या दोघांचा गुणाकार आला 1,62,000. हो बरोबर. आणि त्याला भागिले तू 15 केले. मग या फक्त एक 15 का घेतला, इथला दुसरा 15 कुठे गेला? मग 15 जेव्हा तू याला भाग घालशील तेव्हा 10,800च उत्तर येणार आहे. 15 एक 15 उरले इथे एक. ओके झाले 12. भाग नाही जात म्हणून आपण 0 दिलं. ओके मग इथं झाले 120. 12 8 15 8 20चे 120चे 8चा भाग गेला आणि राहिले हे 3 शून्य. मग हे डायरेक्ट 3 शून्य आपण इथं देऊन टाकले म्हणून तुझं उत्तर हे आले. पण हे उत्तर चुकीचं आहे आणि तुम्हाला ते कन्फ्युज करण्यासाठीच पर्याय दिलाय. पण ते नाही ना उत्तर. हो नाही उत्तर. ठीक आहे. हो चला आपण यशोधनला अनम्यूट करूया. यशोधन हँड रेज कर बरं. हा चला यशोधन. येस मॅम. हा तुझं काय आन्सर आलंय? मॅम 720. 720 आलं. बरोबर. मग आता 720 आलंय तर मग कसं? मॅम 24 गुणिले 30 केल्यावर 720 आन्सर येतो. हा ठीक आहे. चला उत्तर बरोबर आले. काही काही वेळापद्धत वेगवेगळे असू शकते. ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याला 225 न काही काही जणांनी भाग घातलाय. मी इथं डायरेक्ट केले 15 एक 15 15 त्रिक 45. हा उरला इथं 0 याला देऊन टाकला. परत इथं 15 एक 15 15 दुणे 30 आणि 15 दुणे 30 15 त्रिक 45 15 चोक 60 असं केलं. 24 गुणिले 30 जर आपण केलं तर 720 हा याचा गुणाकार येतो. ठीक आहे. याला वेळ कमी लागतो. तुम्ही जर ह्या दोघांचा पहिले गुणाकार केला 36 आणि 360 आणि 450 तर वेळ जास्त लागतो. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया आता. येस मॅम. चला चौथा प्रश्न सोडवा. मॅम चॅट मी बॉक्स मध्ये वाचू? उत्तर. हा वाच यशोधन चौथा प्रश्न. पुढील आकृतीमध्ये रेषा मारलेल्या भागाचे क्षेत्रफळ किती आहे? ओके सोडवा प्रश्न चला आणि चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या सगळ्यांनी. येते का बघा. पुढील आकृतीमधील रेघा मारलेल्या भागाचे क्षेत्रफळ किती आहे?
येते कोणाला? ओके, बरेच जण उत्तर देत आहेत. कॅन आय टेल आन्सर स्पष्टीकरण. ओके, वंदना यादव म्हणते मी, काव्या म्हणते मी. ओके ठीक आहे. हा, बऱ्याच जणांचं उत्तर येते, मग समजून सांगायची गरज आहे का? चला वंदना, माईक ऑन करा. येस मॅम. काय उत्तर येईल बाळा या प्रश्नाचं? मिस 11 चौसेमी. 11 चौसेमी. कसं सोडवलं? मिस मी 5 गुणुले 1 केलं, माझं उत्तर 5 आलं. मग मी परत 3 गुणुले 1 केलं, माझं उत्तर 3 गुणुले 1 झाल्यावर 3 आलं. मग मी सगळ्या एकूण क्षेत्रफळांची ही केली, 5 + 3 + 3, उत्तर 11. बरोबर बरोबर. चला, बरोबर आहे. व्हेरी गुड. समजून सांगायचंय का? कुणाला समजलं नाही त्यांनी? श्रीजित जावळे. बोला. बोला. मिस हा बोला. मिस यांची ऍडिशन करून तर इथं ऑप्शन मध्ये आन्सर नाहीये. ऍडिशन करून आन्सर नाही, काय म्हणतो? मिस म्हणजे तिथं विचारलंय पुढील आकृतीमधील रेघा मारलेल्या भागांचे क्षेत्रफळ किती आहे. तर क्षेत्रफळ काढल्यावरती इथं जे आन्सर आलं ते तिथं ऑप्शन मध्ये नाहीये. म्हणजे तू काय केलं मग? या सगळ्यांची बेरीज केली का? 1 3 3 1 1 5 ही सगळ्यांची बेरीज केली का? हा. हा, नाही तसं नाही सोडवायचं. बघा, लक्ष द्या. आता तळाची लांबी आणि रुंदी किती दिलेली आहे मला सांग. 5 सेंटीमीटर. तळाची लांबी किती दिलेली आहे? 5 सेंटीमीटर. बरोबर. तळाची लांबी बरोबर 5 सेमी. रुंदी किती दिली आहे? तळाची रुंदी किती दिलेली आहे? 1 सेमी. 1 सेमी. बरोबर. रुंदी 1 सेमी. ठीक आहे, एवढं लिहून घ्यायचंय. आता तळाचं क्षेत्रफळ जर आपल्याला काढायचं म्हणलं तर कसं काढणार मग? तळाचं बघ, ह्या तळाचं घेतलं आपण 5 आणि 1. ओके, मग ह्या तळाचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं. तर क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी करतो आपण. बरोबर, लांबी गुणिले रुंदी. मग आता लांबी किती आहे? 5 आहे. रुंदी किती आहे? 1 आहे. मग उत्तर काय आलं? 5 आलं. म्हणजे तळाचं क्षेत्रफळ किती आलं? 5 आलं. मग हे आपण इथं लिहून ठेवलं. एकूण क्षेत्रफळ, एकूण क्षेत्रफळ बरोबर 5 आलं. ठीक आहे, मग आता ह्याचं काढलं आपण, याचं काढलं. आता आपण याचं काढूया, याचं क्षेत्रफळ काढूया. ठीक आहे, मग कसं काढणार? प्रत्येक उभ्या भागाची तळाच्या वरची लांबी गुणिले रुंदी करा. म्हणजे ह्याची लांबी गुणिले रुंदी करा, याची लांबी गुणिले रुंदी करा. किती येणार लांबी गुणिले रुंदी? 3 गुणिले 1. 3. इथं 3. हा बरोबर, 3 येणार आणि 1. 3 गुणिले 1 काय येणार? 1 3च 3. येणार. बरोबर, मग अधिक 3 केला आपण, म्हणजे ह्या बाजूचं काढलं आपण, ह्या बाजूचं काढलं. आता राहिली ही बाजू. मग इथं पण आपल्याला लांबी गुणिले रुंदी करावं लागेल. बरोबर, मग इथं पण 3 गुणिले 1च करणार आपण, 3च राहणार. बरोबर, 5 अधिक 3 अधिक 3 काय उत्तर येईल? 11. 11. उत्तर पर्याय क्रमांक 1 येईल. ठीक आहे, आणि तू जे केलंय ते 5 अधिक 1 6, 6 आणि 1 7, 7 आणि 1 8, 8 आणि हे 3 11, 11 आणि 3 14 असं उत्तर काढले. त्याच्यामुळे तुझं उत्तर येत नाही. या सगळ्यांची बेरीज नाही करायची. आधी क्षेत्रफळ काढून घ्यायचं, प्रत्येक भागाचं क्षेत्रफळ काढताना लांबी गुणिले रुंदी करायचं आणि त्या एकूण क्षेत्रफळाची बेरीज करायची. हो. ठीक आहे, यशोधन तुझं काय वेगळं आहे? हेच आहे उत्तर. थँक्यू मिस. वेलकम. हे कोण आहे? तो पीटर काय? यशोधन. बर,
चला बोला, तोपर्यंत आपण पुढचा प्रश्न घेऊया. बोला येस यशोदा. हा बोला. मॅम, तळ्याची लांबी 5 सेमी व रुंदी आहे. 1 सेमी तळे आहे. हम्म. तळ्याचे क्षेत्रफळ 5 × 1 = 500 सेमी. प्रत्येक उभ्या भागाचे तळ्याचे वरची लांबी 3 सेमी व रुंद 1 सेमी आहे. हम्म. त्या प्रत्येकाचे क्षेत्रफळ 3 × 1 = 3 चौसेमी आहे. हा. एकूण क्षेत्रफळ 5 + 3 + 3 = 11 चौसेमी आहे. 11 आन्सर येत आहे. हा मग 11 सांगितलं ना आपण पण. येस मॅम. हो 11 सांगितले. चला हो, खूप सोपं आहे राजवीर. चला 5वा प्रश्न सोडवा. 5वा प्रश्न सोडवा. ऋषिकेश माईक ऑन कर आणि प्रश्न वाच बाळा. येस मॅम. 70 मीटर बाजू असलेल्या चौरसाभोवती मिताली धावते आणि 80 मीटर लांबी व 50 मीटर रुंदी असलेल्या काटकोन चौकोनाभोवती नुरी धावते. 2 फेऱ्यामध्ये मिताली आणि नुरी यांनी कापलेल्या अंतरात किती फरक असेल? ठीक आहे, येईल मग कुणाला सोडवता? आले का कुणाचं? ओके, ऋषिकेश आले. ऋषिकेश आले. आणखी बघा प्रश्न काय दिला? 40 मीटर बाजू असलेल्या चौरसाभोवती एक 40 मीटर बाजू असलेला चौरस आहे. बघा बघा हा चौरस आहे. ओके, याच्या भोवती मिताली धावते 80 मीटर लांब व 50 मीटर रुंदी असलेल्या काटकोन चौकोनाभोवती. म्हणजे 70 मीटर बाजू असलेल्या चौरसाभोवती मिताली धावते आणि 80 मीटर लांबी आणि 50 मीटर रुंदी असलेल्या काटकोन चौकोनाभोवती नुरी धावते. इथं नुरी धावते बघा. इथं नुरी करू आपण, नुरी काढू. नुरी असंच का? नुरी, ही नुरी. ओके, आणि इथं काढू आपण मिताली. मिताली हसते जरा. ठीक आहे.
या दोघी काय करतायत? धावतायत. आणि 2 फेऱ्यामध्ये मिताली आणि नुरी यांनी कापलेल्या अंतरात किती फरक असेल? म्हणजे मिताली ह्याला 2 फेऱ्या मारते. ओके, म्हणजे तिने एकूण किती अंतर कापलं? आणि नुरीनं पण याला 2 फेऱ्या मारल्या, म्हणजे तिनं पण एकूण किती अंतर पहिल्यांदा फेरी मारली ते काढायचे आणि त्यानंतर ह्या दोघांची वजाबाकी करायचे. ठीक आहे, आता बघूया आपण. चला, आता पहिल्यांदा आपण काय करूया, मितालीचं काय काय दिले ते लिहून घेऊ आणि नुरीचं काय काय दिले ते लिहून घेऊ. ही मिताली आणि ही आहे नुरी. मग मितालीचं काय दिले? चौरसाची बाजू दिले. मिताली बरोबर, चौरसाची बाजू किती दिली आहे? बाजू करू आपण. चौरसाची बाजू किती दिली आहे? 70 मीटर दिली आहे. 70 मीटर आपण हे लिहून घेतलं. आता नुरीचं काय दिलंय? आयताची लांबी दिले आणि रुंदी पण दिले. नुरी हे आयत आहे इथं नुरीचा बरं का, असा लांब थोडासा. नुरीनं काय केलं इथं? आयताची लांबी बरोबर, लांबी बरोबर किती दिले? 80 मीटर. आणि रुंदी किती दिले? रुंदी 50 मीटर. बघा, हे 80 आणि हे 50. ठीक आहे, एवढं समजलंय सगळ्यांना? पहिल्यांदा एवढं समजलंय का? 30. एवढं समजलंय का सांगा? कुणाला काही डाऊट आहे याच्यामध्ये? मानसी, काव्या माईक ऑन करा. इथपर्यंत लिहून घेतलंय? एवढं समजलंय? मितालीचं नुरीचं गणितामध्ये काय दिले ते आपण समजून घेतलं. ठीक आहे, आता मिताली काय करणार आहे? ती 2 फेऱ्या मारणार आहे. म्हणजे फेऱ्या मारणार आहे म्हणल्यानंतर आपल्याला काय काढावं लागेल? परिघ काढावं लागेल ना. परिघ म्हणजे ते गोल गोल फिरते पूर्ण, परिघ काढावं लागेल. आणि नुरीचा पण परिघ काढावा लागेल. परिघ म्हणजे ह्या गोल गोल फिरतायत ना दोघी पण. इथं हिनं 2 फेऱ्या मारल्यात आणि नुरीनं पण 2 फेऱ्या मारल्यात. मग आपल्याला काय काढावं लागेल? परिघ काढावं लागेल. मग आपण पहिल्यांदा मितालीचा परिघ काढू आणि त्यानंतर नुरीचा परिघ काढू. बरोबर. आता चौरसाचा परिघ काढायचा म्हणलं की 4 गुणिले बाजू करावं लागेल. 4 गुणिले बाजू करावं लागेल. ठीक आहे, आता हे इरेज करणार आहे मी. हे कुणाला डाऊट आहे का याच्यामध्ये? चला, आता पहिल्यांदा आपण काय करू? मितालीचा काढूया परिघ, म्हणजे चौरसाचा परिघ. तिचं चौरस आहे, मितालीचा नुरीचा आयत आहे. मग परिघ बरोबर मितालीचा परिघ, बरोबर, म्हणजे ती गोल फिरणार आहे ना, असं 2 वेळा ती गोल फिरणार आहे ना, म्हणून आपल्याला परिघ काढायचंय. मग चौरसाचा परिघ बरोबर म्हणजे ती चौरसाभोवती फिरते म्हणून आपण चौरसाचा परिघ घेते. बरोबर 4 गुणिले बाजू. 4 गुणिले बाजू. ठीक आहे, मग 4 गुणिले बाजू किती आहे तिची? 70 आहे. बघा इथे दिले 70 मीटर बाजू, 70 आहे. बरोबर, मग किती उत्तर येईल? 7 चोक 28, 280. 280 मीटर. बरोबर, किलोमीटर नाही जमणार, मीटर. 280 मीटर ती एका फेरीमध्ये अंतर कापते. एका फेरीमध्ये ती किती अंतर कापते? 280 मीटर अंतर कापते ती. मग तिने 2 फेऱ्या मारल्यात. बरोबर, 2 फेऱ्यांत अंतर. 2 फेऱ्यामध्ये अंतर किती होईल? मग 2 फेऱ्यामध्ये अंतर किती होईल? 280 गुणिले 2 करा. 280 गुणिले 2 उत्तर येईल 560. म्हणजे आता मितालीचं आलं बघा. मितालीने 560 मीटर रनिंग केलेली आहे. मितालीने 560 मीटर धावलेलं आहे. आता हे झालं मितालीचं. आता आपल्याला काढायचं नुरीचं. येते लक्षात सगळ्यांच्या? कुणाला अवघड जाते का? VP राठोड, पृथ्वीराज, कुणाला अवघड जाते? मानसी,
नाही ना, ठीक आहे. स्वरा झोपली नाही ना? नाही ना, हा ठीक आहे. चला एवढं लिहून घ्या. त्यानंतर आपण आता नुरी किती धावली ते बघूया. मिताली तर धावली 560 मीटर. आता नुरीचं बघूया आपण. नुरीचा परिघ काढूया. मग नुरी कशाभोवती फिरलेली आहे? आयताभोवती फिरलेली आहे, बरोबर. नुरी कशाभोवती फिरलेली आहे? आयताभोवती फिरलेली आहे. ओके. नुरीचा परिघ, नुरीचा परिघ बरोबर. कशाचा परिघ काढावा लागेल मग? आयताचा परिघ. आता आयताचा परिघ काढताना त्याचं सूत्र काय आहे मग? आयताचा परिघ काढताना त्याचं सूत्र काय आहे? परिघ बरोबर 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. 2 गुणिले कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. बघा आपण जेव्हा वरचा चौरसाचा परिघ काढत होतो तेव्हा वेगळं सूत्र होतं. आयताचा परिघ काढतोय तेव्हा वेगळं सूत्र आहे, लक्ष द्या. ओके. मग आता 2 गुणिले तिला लांबी किती दिलेली आहे? 80 मीटर आणि रुंदी किती दिलेली आहे? 50. मग इथं करा 80 अधिक 50, 80 अधिक 50. ओके. मग 80 अधिक 50 किती येईल? उत्तर 130 येईल. 2 गुणिले 130 बरोबर उत्तर येईल 260. म्हणजे ही 260 मीटर नुरी धावलेली आहे आणि मिताली धावलेली आहे 280 मीटर. मग सॉरी 260 गुणिले 2 करा. 260 गुणिले 2, कारण 2 वेळा फेऱ्या मारल्यात ना तिने. एक वेळा पळली आणि परत तिने म्हणजे धावली ती. 260 गुणिले 2 करा म्हणजे उत्तर येईल 520. आणि मिताली धावली होती 580 मीटर आणि नुरी धावली 520 मीटर. मग आता उत्तर काढता येईल का बघा? आरोबन आरो माईक ऑन करा. काय मिस? आरो काय उत्तर येईल प्रश्नाचं या? मिस काढायलो. अरे शेवटपर्यंत मी काढले की. आता वजाबाकी करायलो मी. हा मग किती वेळ लागतो 580 मधून 520 वजा करायला? झाली मिस. 580 मधून करायचं का 560 मधून करायचंय? डी उत्तर येतंय. डी डी 560 मधून 520 वजा कर. पहिल्यांदा 560 मीटर धावली होती मिताली. 560. लक्ष कुठे आहे? आरशान, आरशान शेख. मी सी उत्तर येतं. सी. तर उत्तर काय येतंय? सी. सी बरोबर. बरोबर, व्हेरी मॅम गुड. वजाबाकी करतोय. काय उत्तर येतंय? वजाबाकी करतोय मॅम. अजून वजाबाकीच करतोय का? अरे 560 मधून 520 वजा करायला किती वेळ लागतोय? 40 उत्तर येते. 40 मीटर. मिताली किती धावली होती? 560 मीटर धावली होती. ते तर आपण पहिल्यांदा. हा आलं उत्तर सी. बरोबर. चला सी उत्तर आहे या प्रश्नाचं. कुणाला काही डाऊट आहे का याच्यामध्ये? 3 स्टेप करायचे आपल्याला. 3 कोणत्या कोणत्या? पहिल्यांदा मितालीचा परिघ काढून घ्या, म्हणजे चौरसाचा परिघ काढायचा, कारण ती चौरसाभोवती धावली आणि 2 वेळा धावलेली आहे. 2 फेऱ्या कंप्लीट केल्या तिने. मग त्यानंतर मितालीने चौरसाभोवती फिरल्या म्हणून आपण चौरसाचा परिघ काढला आणि 2 वेळा फिरल्या म्हणून तिला 2 वेळा गुणाकार केला. मग किती मीटर आलं? 560 मीटर आलं. त्यानंतर आपण नुरीचा परिघ काढला. नुरी आयताभोवती फिरली आहे त्यामुळे आयताचा परिघ काढला. सूत्र आहे 2 गुणिले कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. त्यानंतर आपण नुरीचा किती नुरी धावलेली आहे ते काढलं. नुरी 520 मीटर धावली आणि मिताली 560 मीटर धावली. तर आपल्याला या प्रश्नामध्ये विचारले दोघींचं जे अंतर दोघींनी कापले
त्याच्यामध्ये किती फरक आहे तर 40 मीटरचा फरक आहे. ओके, तर मिताली काय केलेली आहे 40 मीटर नुरीपेक्षा जास्त धावली. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न घेऊ. लक्ष द्या जरा शिकवताना. ओके, बघा हे सोडवता येते का? एका चौरसाकृती भूखंडाच्या बाजूची लांबी 60 मीटर आहे. या भूखंडाला 3 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 25 रुपये दराने किती खर्च होईल? एक चौरसाकृती भूखंड आहे बघा. बघा हे चौरसाकृती भूखंड आहे. याची एका बाजूची लांबी किती आहे? एक जी बाजू आहे तिची लांबी 60 मीटर आहे. मग या 60 मीटरला 3 पदरी तारेचं कुंपण घालायचं म्हणजे एक वेळा, म्हणजे बघा असं एक वेळा हे कुंपण घातलं आपण, परत आपण 2 वेळा कुंपण घातलं आणि आपण 3 वेळा कुंपण घातलं. ठीक आहे, तर याला एका मीटरला प्रति मीटरला 25 रुपये खर्च येणार आहे. 25 रुपये. तर याला 3 पदरी जर कुंपण घालायचं असेल तर किती खर्च येईल हे आपल्याला शोधायचे. कुणाला येईल सोडवता? किती खर्च येईल बरं ह्या कुंपणाला जर तार आपण लावली तर खर्च किती येईल? ओके, आरव चौरे म्हणतोय मी. यशोधन देसाई म्हणतोय मी. ओके, आरव बोला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बोला. मॅम किती खर्च? हा, मी पहिले 60 गुणिले 4 केलं, मग 240 उत्तर आलं. बरोबर. आणि मग मी 3 पदरी कुंपण घालायचे म्हणून 240 ला 3 गुणिले केलं. बरोबर. मग 720 उत्तर आलं. आणि आणि प्रति मीटरला 25 रुपये खर्च आहे म्हणून मी 720 गुणिले 25 केलं तर माझं उत्तर 18,000 आलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान सोडले आणि बरोबर पण उत्तर आलेले. व्हेरी गुड. चला प्रथमेश जगताप बोला. प्रथमेश माईक ऑन करा. माईक ऑन करा, माईक. आता बघा आपल्याला काय करायचंय, सगळ्यात आधी आपल्याला बोला प्रथमेश. पहिल्यांदी 60 गुणिले 4 कारण चौरसाला 4 बाजू असतात. 240 आलं. 240 गुणिले 3 कारण 3 पदरी कुंपण घालायचे म्हणून 240 गुणिले 3 इज इक्वल टू 720. मग बरोबर. एक प्रति मीटरला 25 हा, रुपये खर्च लागतो, तर 720 गुणिले 25. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान. चला बऱ्याच विद्यार्थ्यांना आता जमायला लागले. मला कळलं नाही. राजवीर भोसले का कळलं नाही? दक्षलोने बी. ओके, चला व्हेरी गुड प्रथमेश. छान. आरव चौरे छान उत्तर दिला दोघांनी पण.
एक वेळाच उत्तर द्यायचे. हे कोण आहे चॅट बॉक्स मध्ये? संग्राम बोराडे, एक वेळाच उत्तर द्यायचं चॅट बॉक्स मध्ये, एवढ्या वेळा उत्तर नाही द्यायची. मी रिमूव्ह करेन क्लास मधून. चला बघा, आपल्याला पहिल्यांदा चौरसाचा परीघ काढायचा आहे, बरोबर? मग चौरसाचा परीघ काढताना आपण काय सूत्र वापरतो? 4 गुणिले बाजू. मग बाजू आपल्याला 1 दिलेली 60. मग आपण 4 गुणिले 60 केलं, उत्तर काय आलं आपलं? उत्तर काय आलं? कोणाला सांगता येईल? 240 आलं. 240 मीटर, बरोबर. मग आता आपल्याला 3 पदरी कुंपण घालायचं, 1 2 3 पदरी घालायचे, बरोबर. मग आपण काय करणार? 3 पदरी कुंपण घालण्यासाठी एकूण लांबी काढणार. 3 पदरी कुंपणासाठी आपण काय करणार? 240 गुणिले 3 करणार ना, 2 किंवा 3 गुणिले 240 करा. 3 गुणिले 240, उत्तर काय येईल आपलं? 720 मीटर. मग आता 720 मीटर आपल्याला एवढी 720 मीटर एवढी आपल्याला तार आणावी लागणार आहे. मग ते दुकानदार काय म्हणला? 720 मीटर तुम्हाला घ्यायची की नाही? तुम्ही 720 मीटर घ्या, नाही तर 700 मीटर घ्या. तुम्हाला एका मीटरला 25 रुपये द्यावे लागतील, एका मीटरला. मग आपण काय केलं? घरीच त्या कुंपणाचं मोजमाप केलं, आपल्याला किती तार लागते बघितलं. आपण 1000 मीटर घेऊन काय करणार आहेत का? नाही. 1000 मीटर घेऊन आपण तार काही करणार आहेत का? नाही. आपल्या तारेला किती लागणार आहे? 720 मीटरच लागणार आहे. मग ते काय म्हणले? एका मीटरला तुम्हाला किती रुपये लागतील? 25 रुपये लागतील. मग डायरेक्ट 700. मग आपण काय केलं? तिथे लगेच मोबाईलवर कॅल्क्युलेट केलं. 720 गुणिले 25 केलं आपण. आपल्याला लक्षात आलं की आपल्याला किती रुपये घेऊन जायचे आहेत? आपल्याला 18,000 रुपये घेऊन जायचे आहेत. 18,000 रुपये एवढा आपल्याला खर्च येणार आहे. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक बी येणार आहे. आले लक्षात? कुणाला काही डाऊट आहे? चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. सोपाच प्रश्न आहे. प्रश्न इरेज केल्यानंतर म्हणतात मला डाऊट आहे म्हणून. नो डाऊट, नो डाऊट. चला, सातवा प्रश्न घ्या. बघा येते का सोडवायला? एका काटकोन चौकोनाची परिमिती सांगितलेली इथं. चला, कोण वाचते? स्वरा खामकर. स्वरा, माईक ऑन कर बाळा आणि प्रश्न वाच. एका काटकोन चौकोनाची परिमिती 60 सेमी आहे. त्या काटकोन चौकोनाचे क्षेत्रफळ 200 सेमी आहे, तर त्याची लांबी व रुंदी सेमी मध्ये काढा. ओके, व्हेरी गुड. काय मग उत्तर येईल? मॅम, पर्याय क्रमांक डी. ड्री कस काय येईल? कस काय आलं?